नमस्कार, बीट न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुसळधार पावसाचा इशारा, कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला. शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि सरफराज पांगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रमांना सुरुवात. मिसेस महाराष्ट्र 2026 दिव्या चिपळूणकरची टॉप 3 मध्ये निवड. आणि खेडच्या फुरुस्सा शाकीर तिसेकर येथे आंतरराष्ट्रीय झेल. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार दिनांक 1 ते 5 जुलै 2026 दरम्यान जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या कालावधीत कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून आकाश पूर्णतः ढगाळ राहील. विशेषतः 30 जून आणि 1 जुलै रोजी तुरळक ठिकाणी तर 2 ते 4 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात 5 ते 11 जुलै दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. हवामान वेधशाळेच्या नोंदीनुसार मागील आठवड्यात जिल्ह्यात 361.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी मौसम सेवेचे नोडल अधिकारी डॉक्टर वैभव राजे महाडिक आणि तांत्रिक अधिकारी डॉक्टर यशपाल चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी पिकांचं नुकसान टाळण्याच्या दृष्टीने महत्वाचा कृषी सल्ला जारी केला आहे. ज्या भागात चिखळणीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे तेथे 21 ते 27 दिवसांची रोपं वापरून भाताची पुनर्लागवड सुरू करावी. लावणी करताना 15 बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर उथळ लावणी करावी. तसेच भात, नागली, वरी, रोपवाटिकांसह भुईमूग आणि कारळा पिकांच्या शेतात अतिरिक्त पाणी साचू नये म्हणून पाण्याचा निचरा करण्याची चोख व्यवस्था करावी. मुसळधार पावसामुळे भुईमूग, कारळा आणि वेलवर्गीय भाजीपाल्यांची नवीन पेरणी तुर्तास पुढे ढकलण्याचं आवाहन करण्यात आलं असून ज्यांची पेरणी झाली आहे त्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. हवामान आणि विजेच्या इशाऱ्यांची अचूक माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मेघदूत आणि दामिनी मोबाईल ऍपचा वापर करावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विद्या विभाग प्रमुख डॉक्टर अशोक कुमार चव्हाण यांनी केलं. खेड शहरात शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि युवा नेते सरफराज पांगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांना आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. 27 जुलैपर्यंत हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या प्रारंभी खेड नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात सुरक्षितपणे काम करता यावं यासाठी रेनकोट, गमबूट आणि हँडग्लोव्हचं वाटप करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, स्वच्छता सभापती तौसिफ खोत, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, महिला आघाडीच्या सहसंघटिका सौ नेहा दळी, रहीम सईबोले, शमशुद्दीन खान, दानिश पोत्रिक तसेच सरफराज पांगारकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यासोबतच शासकीय कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असून रामदासभाई कदम यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेतून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. सन्माननीय नेते रामदासभाई कदम व आमचे मित्र सहकारी सरफराज पांगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना या 27 पुढच्या जुलैच्या 27 तारखेला सन्माननीय भाईचा वाढदिवस आहे. एक महिन्याचे विविध उपक्रम राबवणार आहे. त्याच्यापैकी हा पहिलाच उपक्रम आज या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्यांच्या सरफराज पांगारकर मित्रमंडळाच्या वतीने हे रेनकोट वाटप, गमबूट, हँडग्लोव्ह असं सर्व ज्या वस्तू आहेत त्या कर्मचाऱ्यांना जे नगरपालिकेचे प्रमाण कर्मचारी आहेत त्यांना, नंतर महिला आहेत, तसेच आपले पाणी पुरवठा विभागात असणारे कर्मचारी आहेत त्यांना, टँकरवर फायर फायटर याच्यावरती कर्मचारी आपले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी 55 किट दिलेली आहे. तसेच गमबूट आणि हँडग्लोव्ह दिलेले आहेत. तर मी प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने नगरच्या वतीने त्या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार त्यांचं नाव घेण्यापेक्षा त्यांचं सर्व मित्रपरिवार जे आहेत त्याने एवढं मोठं मन करतो. हे काही या हा कार्यक्रम घेतलेला आहे. खेड नगरपालिकेच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांचे खरंच सर्वांचे आभार व्यक्त करतो.
आणि तत्वाई आणि त्यांच्या मित्रमंडळाचं हे असं एकच काम नाही. आपण दरवर्षी बघतो जेव्हा फूड करतो आपण जेव्हा पण असतं पाणी भरतं तर ही सर्व टीम आपल्या त्या खांद्याला खांदा लावून बाजारामध्ये आपल्याला मदत करते. कारण नुसतं एक वस्तू वाटणं एवढं त्याचं उद्देश नाही तर समाजामध्ये एक चांगला संदेश द्यावा, समाजामध्ये एक चांगलं नाव व्हायला पाहिजे. समाजात त्यांना कुठल्याही प्रकारची याच्यातनं पब्लिसिटीची गरज नाही आहे, पण त्याचा म्हणजे समाजाचा असं काही हेतू आहे. समाजाला आपल्या कोणत्याही मिळतं समाजासाठी उपयोगी पडलं पाहिजे. या हेतूनेच त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यांचे पुढचे उपक्रम सुद्धा चांगले आहेत. आपल्या स्टेट शहरामध्ये 250 झाडं सुद्धा लावणार आहे. वेगवेगळे स्पर्धा घेतलेली आहे, कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. जेणेकरून प्रत्येक वर्गाला त्याचा फायदा होईल. आता दिव्यांगांसाठी मदत करतात. माझा एक चांगला उपक्रम त्यांचा चालू आहे आणि महिन्याभर चालू होणार आहे. या सगळ्याच्या वतीने मी परत एकदा एवढे सगळे जे उद्घाटन की फक्त आयुष्यात तर सफळ व्हायचे आयुष्याच्या मध्ये किंवा आयुष्यात आपण कोणाला शंभर लावत नाही. कारण असे चांगले उपक्रम गोरगरिबासाठी राबवत आहे. यावेळेस तुम्हाला सगळ्यांची सांगण्याची चिपळूण तालुक्यातील अलोरे गावची सुकन्या दिव्या देवदास चिपळूणकर तिने मिसेस महाराष्ट्र 2026 स्पर्धेत सेकंड रनर अप हा मानाचा किताब पटकावलाय. बालपणापासून अनेक राज्य नृत्य स्पर्धा, मॉडेलिंग यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी दिव्या आपल्या विवाहानंतर तब्बल 12 वर्षे पेण येथील शहा परिवारात कौटुंबिक वातावरणात रमली. कंटेंट क्रिएटर म्हणून तिने 5 वर्षाच्या मुलाकडे लक्ष देत काम पाहिलं. नामांकित ब्रँडसाठी सर्जनशील डिजिटल कंटेंट त्यांनी तयार केलं. 12 वर्षांनंतरही आपलं स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबई येथे स्पर्धेत सहभाग घेतला. स्वप्नाला जिद्दीची साथ असेल तर वय अडथळा असू शकत नाही असा संदेश तिच्या यशाने अधोरेखित झाला आहे. अलोरे पंचक्रोशीतील असंख्य रसिकांनी याबाबत तिचं अभिनंदन केलंय. खेड तालुक्यातील फुरुस गावातील शाकीर हिशामुद्दीन तिसेकर यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी मधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात हायर फर्स्ट क्लास श्रेणी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. शाकीर यांनी मुंबईतील होली क्रॉस हायस्कूल कुर्ला येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय विद्यापीठ बेलापूर येथून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आणि त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पदवी संपादन केली आहे. उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी येथे प्रवेश घेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक विषयात पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यांच्या या यशामागे वडील हिशामुद्दीन अमीन तिसेकर आणि आई शबनम तिसेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लागलं. शाकीर याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फुरुस गावासह संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचं वातावरण असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. खेड येथील मेहता पेट्रोल पंपचे मालक अप्पा मेहता यांची नात आणि शैलेश मेहता यांची सुकन्या ईशा शैलेश मेहता हिने दंत चिकित्सक पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दीप वाहिनीतर्फे ईशा हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 29 जून 2026 रोजी काळ सिद्धेश्वर आनंद आश्रम मठ कोपी येथील वसतिगृह मुलांसाठी जिन्नसचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी काळ सिद्धेश्वर आनंद आश्रम मठचे खजिनदार डॉक्टर विवेक मोरे, लायन क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, नूतन सचिव उत्तम कांबळे, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, विवेक कदम, व्यवस्थापक शिंदे आणि मठातील विद्यार्थी उपस्थित होते. शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख सचिनजी निकम यांनी सुतिवली गणातील रसाळगड, शिंगरी, दहिवली, घोगरे, किंजळेतर्फे नातू, पुरे बुद्रुक, मौजे जैतापूर, वाडी जैतापूर, तळे, मांडवे, देवघर, सुतिवली या गावांना भेट देऊन शाखा प्रमुख, आजी माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संघटनात्मक वाढीच्या अनुषंगाने संवाद साधला. या दौऱ्यात सुतिवली गणातील 99% BLA नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत नारायण खेडेकर, सुभाष मोरे, चंद्रकांत लोलम, सुरेश कदम, अनिल मोरे, योगेश पवार, चंद्रकांत सावंत, योगेश मोरे, आराध्य निकम यांचा अखंड सहभाग होता. प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथे जन आरोग्य समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजित पडवळ, डॉक्टर विकास राठोड,
अजित यादव आरोग्य निरीक्षक, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी ऋषिकेश राक्षे, जन आरोग्य समिती सदस्य साकिब परका, तसेच पुरुष ग्रामपंचायतीचे सदस्य अनंत रांगडे, उमेश जाधव, विजय चव्हाण, राजेंद्र दिवेकर, मनोज कदम, विलास बिरवटकर आणि केतन बिरवटकर उपस्थित होते. बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आज अपना सहकारी बँक शाखा रत्नागिरी येथे पालक अध्यक्ष अजय शेठ गिरवटकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. या प्रसंगी बँकेच्या विविध कामकाजाबाबत, ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर तसेच सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि भविष्यातही ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.